केशव भूमि न्यूज। पालघर जिले के मनोर में प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान का शुभारंभ करने के बाद सीएम देवेंद्र फडणवीस ने वसई विरार शहर महानगर पालिका के अंतर्गत सर डीएम पेटिट अस्पताल के विस्तारित नए भवन का, मीरा भाईंदर वसई विरार के अंतर्गत नए पुलिस आयुक्तालय का, मोखाड़ा आदिवासी विकास विभाग के अंतर्गत वाड़ा के गुहिर सरकारी माध्यमिक विद्यालय के नए भवन का, प्रधानमंत्री जनमन के अंतर्गत जवार में रायतले और आपटाले बहुउद्देशीय केंद्रों का उद्घाटन भी किया। इसके बाद ही कौशल रोजगार उद्यमिता और नवाचार विभाग और वाड़ा पोर्ट प्राइवेट लिमिटेड के बीच समझौता करार भी हुआ। किंवा फूल उत्पादक असतील, मीठ उत्पादक असतील, त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचे नुकसान भरपाई या निमित्ताने मिळणं आवश्यक आहे। निमित्ताने तुम्ही इथे आलात, परंतु सुविधा संपन्न कुटुंब सर्वांगीण ग्रामसमृद्धी अंतर्गत जॉब कार्ड मजुरांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना महत्त्वाची भूमिका पार पाडतात। या अंतर्गत फेब्रुवारी 2024 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, टाटा मोटर्स व वायफ यांच्या संयुक्त विद्यमाने सामंजस्य करारानुसार पालघर जिल्ह्यामध्ये मागील वर्षी 4554 लाभार्थ्यांना 1 एकर आंबा व काजू तसेच बांधवर बांबू लागवड पाणी प्रकल्प एकूण 1828 हेक्टर यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले। याद्वारे ग्रामीण भागातील जॉब कार्डधारक शेतकरी मजूर यांची आर्थिक प्रगती साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल चालू झाली आहे। यावर्षी असेच अभिसरण शेतकऱ्यांच्या माध्यमातून केले जातात। दुर्गम अशा विक्रमगड, जव्हार, मोखाडा येथील शेताला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा उपक्रम घेण्यात येत आहे। मोखाडा येथे पोशिणा या एका गावात 35 शेतकऱ्यांचा अभिनव उपक्रम पूर्णत्वास येत आहे। एका सर्वसाधारण व्यक्तीस एका वर्षासाठी किमान 280 किलो ऑक्सिजनची आवश्यकता असते। एक बांबू एका वर्षात 320 किलो ऑक्सिजन हवेत सोडतो। एका हेक्टर क्षेत्रात 200 टन एका कार्बन डायऑक्साईड हवेतून बांबूद्वारे शोषला जातो। बांबू ही वेगाने वाढणारी वनस्पती आहे, तसेच ही वनस्पती स्वतःचा उत्पादन आवश्यक आहे। येणाऱ्या काळात वीज निर्मितीसाठी वर्षाच्या बांबूचा पर्याय असणार आहे। बांबूमुळे पर्यावरण समृद्ध होणार आहे, तसेच इमारती, फर्निचर, इंधन याकरिता शेतकऱ्यांना एक शाश्वत पीक बांबू लागवडीचा पर्याय नक्कीच उपयुक्त ठरणार आहे। मनरेगा अंतर्गत हरित महाराष्ट्र कार्यक्रमात बांबू लागवड मिशन पूर्ण करण्यासाठी निश्चित धोरण तयार करण्यात आले। शेतकऱ्यांना एका हेक्टरला 4 वर्षाकरिता रुपये 7,04,645 पर्यंत 100% अनुदान देणारे बांबू हे एकमेव पीक आहे। या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासन व श्रमजीवी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय विवेक पंडित व माननीय श्री पाशाभाऊ पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्यात सर्व तालुक्यात मेळावे घेण्यात आले। त्यास अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला आहे। वैयक्तिक वनमजूर गावे तसेच सामूहिक वनपट्टे यावर बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। बांबू खरेदी करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळणार आहे। मनरेगा अंतर्गत मजूर केवळ दैनंदिन मजुरीसाठी न येता त्याच्या कुटुंबाचा आर्थिक विकास करून त्याला सक्षम बनवणं हे जिल्हा प्रशासनाचं ध्येय आहे व मनरेगा मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे। प्रशिक्षण सुविधांचा विकास करणे, अत्याधुनिक वर्कशॉप विकसित करणे, नवीन अभ्यासक्रम सुरू करणे, प्रशिक्षित युवक युवतींना बंधन संबंधी आवश्यक अधिक प्रशिक्षण देणे इत्यादी बाबींचा यामध्ये समावेश आहे।
धन्यवाद. कस्टम डॉक्युमेंटेशन कोर्स यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढवून कौशल्य विकास उपक्रमांतर्गत BCBA सोबत संयुक्त आयोजित कस्टम डॉक्युमेंटेशन कोर्स पूर्ण केलेला आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अर्थात CII यांच्या समवेत सामंजस्य करार होते. यासाठी मी विनंती करतो माननीय श्रीमती मनीषा वर्मा, अपर मुख्य सचिव कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, तसेच माननीय श्री सौरभ कुमारजी मिश्रा, जनरल मॅनेजर कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज. आजपर्यंत CII मार्फत 36 औद्योगिक आस्थापनांमध्ये 355 युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आले. CII मार्फत आता पालघर जिल्ह्यातील सर्व शासकीय ITI मध्ये प्रशिक्षणार्थींना आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मनीषा वर्मा यांच्या समवेत ब्लू स्टार प्रायव्हेट लिमिटेडचे ह्युमन रिसोर्स मॅनेजर माननीय श्री रणजितजी पाटील यांना रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग क्षेत्रामध्ये नामांकित आस्थापनेद्वारे वसई विरार शहर महानगरपालिका आपलं सहर्ष स्वागत करत आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन करतो. पालघर जिल्ह्याला विकासाची दिशा देणारे कैलासवासी विष्णू सवरा साहेब आणि चिंतामणजी बनगा साहेब यांना विनम्र तत्पर आणि पालघर जिल्ह्यावर विशेष प्रेम असणारे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री माननीय गणेशजी नाईक साहेब, कौशल्य रोजगार मंत्री माननीय मंगलप्रभात गौडा, सचिव, पोलीस अधिकारी, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये 7 कर्मी 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम राबवण्यात मिळणाऱ्या सेवा अधिक जलद व सुलभ करण्याच्या दृष्टीने मोडील पोलीस स्टेशन येथील 3 मजली इमारतीमध्ये नंबर 1 पोलीस आयुक्त, उपायुक्त परिमंडळ 3 विरार, सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग, भरोसा सेल वसई विरार, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा विरार, विशेष शाखा वसई विरार आणि पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग असा 6 विविध कार्यालयांची नव्याने वाढवणूक केली आहे. पूर्वीचा जो DCP जोडणी ऑफिस होता तो एक रेजिडेन्शियल एरियामध्ये होता. ACP विरार कार्यालयाची परिस्थिती अत्यंत वाईट होती. भरोसा सेल तो अत्यंत एक छोटासा प्रवासीमध्ये होता. निराबंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाअंतर्गत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्याची यशस्वी अंमलबजावणी करून नागरिकांनी मिळवणाऱ्या सेवा अधिक जलद व सुलभ करण्याच्या दृष्टीने पोलीस स्टेशन येथील 3 मजली इमारतीमध्ये पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 विरार, नवे ठिकाणी सुसज्ज दालन, कॉन्फरन्स हॉल, अंमलदार व अभ्यर्थकांसाठी सुसज्ज बैठक व्यवस्था आणि स्वच्छता कवरची निर्मिती करण्यात आली आहे. समर्थपणे जपत आहे. एका लहानशा डिस्पेन्सरी पासून सुरू झालेलं हे रुग्णालय विविध आधुनिक सुविधा असलेलं आणि मृत्यू पश्चात त्वचा दान यशस्वी करून दाखवणारं एक महत्वपूर्ण रुग्णालय बनलं आहे. 1935 मध्ये सुरू झालेल्या प्रसूती विभागापासून ते विविध OPD विभागांपर्यंत सरकीय पेटेंट रुग्णालयाने लोकसेवेकरिता आपली सेवा वाढवली आहे. दरमहा 8,000 ते 10,000 रुग्णांना आरोग्य सेवा पुरवणाऱ्या या रुग्णालयाची ही नवीन इमारत सुद्धा रुग्णांना आणखी उत्तम आणि आधुनिक सेवा पुरवण्यासाठी समर्थ आहे. या नवीन इमारतीत पुढील प्रमाणे विभाग व सेवा सुविधा उपलब्ध होत आहेत. 35 खाटांचे प्रसूती विभाग, 15 खाटांचे NICU विभाग, 4 खाटांचे बालरोग विभाग, बालरोग तपासणी, गरोदर माता तपासणी, ANC OPD, लेबर विभाग, शस्त्रक्रिया विभाग, प्रसूती पश्चात विभाग, नवजात बालक
लसीकरण विभाग, सोनोग्राफी विभाग आणि जन्मदाता नोंदणीकरण विभाग. नवीन इमारतीमधील 70 खटांमुळे रुग्णालयातील खटांची एकूण संख्या वाढून 150 झाली आहे. या नवीन इमारतीतील आधुनिक उपकरणांनी सज्ज असे विविध विभाग आणि डॉक्टर व नर्सेस सोबत इतर कर्मचारी वृंद सुद्धा पुढील कित्येक वर्ष लोकसेवेचे कर्तव्य निष्ठेने अविरतपणे पार पाडतील हे निश्चित. अशा या सर EMPT रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोककल्याणार्थ लोकार्पण होत आहे. अगर अभी तक आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट.